नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 42 व 43 वाचून दाखवणार आहे. अध्याय 42. त्रिपुराशी युद्ध. ब्राह्मणरूपी गणेश निघून गेल्यावर त्रिपुराने मंदार पर्वतावर शंकराकडे आपला एक दूत पाठवला. त्या दूताने चिंतामणीची मागणी भगवान शंकराकडे केली. दूत म्हणाला, त्रिपुराने त्रैलोक्य जिंकलेले आहे. प्रत्येक लोकांवर त्याचे वर्चस्व आहे. म्हणून म्हणतो, तुम्ही चिंतामणीची मूर्ती त्रिपुरास द्या. दूतांनी सांगितलेला निरोप ऐकून शंकर म्हणाले, तू दूत आहेस म्हणून तुला सोडून देतो, नाहीतर मदनासारखं भस्म केलं असतं. उद्दाम भाषण करणाऱ्यांचा मी क्षणात वध करतो. त्या त्रिपुर उन्मत्त त्या चिंतामणीची मूर्ती कधी लाभणार नाही. यावर तो दूत तिथून निघून गेला आणि त्याने त्रिपुरात शंकर काय बोलले ते सांगितलं. ते ऐकून त्रिपुराला राग आला. त्याने तात्काळ चतुरंग सेना बोलावून घेतली आणि तो मंदार पर्वतात चढाई करायला गेला. तिकडून शंकराचे सैन्य लढायला तयार झाले. शंकराने श्री गणेशाची पूजा न करता लढायला सुरुवात केली. घनघोर लढाई चालू झाली. दोन्हीकडचे खूप सैन्य मारले गेले. सगळीकडे रक्ताचा सडा पडला. लढाई अगदी रंगात आली होती. खूप दिवस युद्ध चालले होते. एक दिवस लढाई करता करता शंकर व त्रिपुराची समोरासमोर गाठ पडली. युद्धाला आणखीनच जोर चढला. अध्याय 43. देवदानव युद्ध. खूप दिवस चाललेल्या युद्धात कार्तिकेबरोबर प्रचंड, नंदीबरोबर चंड, पुष्यदंताबरोबर भीमकाय, भृगीबरोबर कालकूट, वीरभद्राबरोबर वज्रदृष्ट, इंद्राबरोबर त्रिपुर प्रधान, जयंताबरोबर त्रिपुरपुत्र, बृहस्पतीवर शुक्राचार्य, अशा प्रकारे आपापल्या बरोबरीच्या वीरांवर सर्वजण लढत होते. प्रचंडाने कार्तिकेवर 9 बाण सोडले, परंतु अंगावर येण्यापूर्वी कार्तिकेने ते बाण तोडून टाकले. मग त्याने प्रचंडावर 5 बाण सोडले. त्या बाणांनी प्रचंड बेशुद्ध होऊन खाली पडला. नंदीनेही चंडाला असेच बाण मारून पराभूत केले. भीमकायने पुष्पदंताला 10 बाण मारून घाबरे केले, पण त्याने 3 बाण मारून भीमकायला जमिनीवर लोळवले. अशा पद्धतीने लढाई चालूच होती. त्रिपुराच्या सैनिकांचा पराभव होऊ लागला. ते 10 दिशांना सैरावर पळू लागले आणि शंकराचे गण त्याच्या मागे धावू लागले. तसे ते पुढे पळत होते. आपल्या सैन्याचा पराभव झाला हे त्रिपुराला सहन झाले नाही. रागाने त्याने वरुणास्त्र सोडले. त्यावर सगळीकडे पाऊस सुरू झाला. प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊ लागली. प्रचंड पर्जन्यवृष्टी पाहून शंकराने वायू अस्त्राचा उपयोग केला. त्याबरोबर सोसाट्याचा वारा सुटला आणि आकाशातील ढग नाहीसे होऊ लागले. त्या जोराच्या वाऱ्यामुळे दैत्यांच्या सैन्याची मोठी दानादान उडाली. त्या त्रिपुराने पन्नगास्त्र सोडले. त्या अस्त्राने सगळीकडे सापच साप निर्माण झाले. त्या सापांनी वायूचे भक्षण केले. मग त्यांनी अग्निस्त्र सोडून देवावर अग्निवृष्टी होऊ लागली. थोड्या वेळाने त्या अग्नीच्या ज्वाळातून एक महाभयंकर राक्षस बाहेर आला. त्याने देवसैन्याचे भक्षण करण्यास सुरुवात केली. तो राक्षस इतका भयंकर होता की त्याच्या केवळ श्वासोश्वासाने रणांगणातील हत्ती, घोडे आकाशात उडू लागले. ते पाहून देवसैन्य भीतीने शंकराच्या मागे लपू लागले. शंकराने त्यांना अभय दिले व पुन्हा पर्जन्यशस्त्र सोडले. पुन्हा सगळीकडे जलवृष्टी झाली. काळ राक्षसाला एक बाण मारला तसा तो खाली पडला, पण पुन्हा शक्तिनिशी उठला आणि शिवगणांना खाण्यास त्याने जणू सपाटाच लावला. तेव्हा मात्र शिवगण सैरभैर होऊन पळू लागले. युद्धभूमीवर फक्त भगवान शंकर तेवढे राहिले. आपल्या एकट्याच्याने काही काळ्या राक्षसाचा पराभव होणार नाही असे वाटल्याने शंकरही गिरीकंदरात जाऊन लपून बसले. शंकर जंगलात पळून गेले. मंदार पर्वतावर पार्वती एकटीच आहे असे कळत त्रिपुर तिकडे निघाला. त्रिपुर आपले अपहरण करण्यासाठी येत आहे हे अंतर्ज्ञानी पार्वतीने जाणले. ते आपल्या पित्याकडे म्हणजे हिमालयाकडे गेली. हिमालयाने तिला एका गुप्त ठिकाणी लपून ठेवले. त्रिपुराने पार्वतीचा खूप शोध घेतला, पण त्याला ती कुठेच दिसेना. शोधता त्याला दैदिप्यमान अलंकारजडित चिंतामणीची मूर्ती सापडली. मूर्ती पाहून त्याला खूप आनंद झाला. ती मूर्ती घेऊन तो निघाला, पण अचानक त्याच्या हातातून ती मूर्ती गायब झाली. त्याला खूप वाईट वाटले. खूप मोठा अपशगुन झाला आहे या जाणीवेने तो अत्यंत घाबरला. रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.